गुड मॉर्निंग. आपली बरकोटची सकाळ झालेली आहे. आपण आता हॉटेलवरून ब्रेकफास्ट केल्यानंतर आपण उत्तर काशीला जाणार आहे. तर सकाळचा मी मॉर्निंगचा व्ह्यू दाखवू शकलो नाही आणि त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी कालचा व्ह्यू दाखवू शकलो नाही. रात्री आम्ही ना लेट आलो हॉटेलला लेट आल्यामुळे सीन असं झाला की माझ्या फोनची बॅटरी पण डेट होती आणि त्याच्यानंतर मला जो व्ह्यू दाखवायचा होता आल्यानंतर आम्ही सगळं स्टे वगैरे रूम वगैरे मला ते दाखवता आले नाही, पण मी तुम्हाला आता दाखवून देईल. आता सगळ्यात पहिले आपण हॉटेलचं तुम्हाला इंट्रोडक्शन देतो, म्हणजे हॉटेल दाखवतो तुम्हाला. आधी हॉटेल बघूयात आणि त्याच्यानंतर मग पुढे सुरुवात करूया. सगळ्यांचा ब्रेकफास्ट चालू आहे. माझा ब्रेकफास्ट झाला का कारण की मला नंतर व्हिडिओ शूट करायचा होता त्याच्यामुळे. ही आपली आली हॉटेल दीक्षा. 5 minutes later. मी आता जसं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला इकडचा रूम दाखवतो. रूम अतिशय एकदम सुंदर व्यवस्थित सुविधा आहे सगळ्या गोष्टींची. हा आपला रूम, हा ॲडमिनचा आणि माझा आहे. सो त्या हिशोबाने व्यवस्थित आहे, म्हणजे रूमची जी सुविधा आहे, लाईट्स वगैरे सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर आहेत. आणि आपण जे महत्त्वाची गोष्ट सगळ्यांना बघायचं असतं, बाथरूम वगैरे की हा आहे का व्यवस्थित. हिने थंड वातावरण असल्यामुळे ते गिझरची पण सोय आहे, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे प्रॉपर. आणि महत्त्वाची गोष्ट, हा व्ह्यू एवढं छान आहे, म्हणजे ज्या ठिकाणी रूम आहे ना तिथूनच जेव्हा बाहेर येतो ना आपण तर आपल्याला डायरेक्ट असा व्ह्यू पाहायला पाहिजे. मी खूप खुश आहे की ज्या पद्धतीने त्यांनी रूम वगैरेचं अरेंजमेंट केलेलं आहे, ब्रेकफास्टपासून सगळ्या गोष्टी तर खूप छान आहे. आणि बाकीचे लोक खूप खुश आहे. आपण त्यांचाही फीडबॅक घेऊया की त्यांना कसा वाटला हा एक्सपिरियन्स. 5 minutes later. आपली आता झाली प्रवासाची सुरुवात. आता सगळं पहिले सामान शिफ्टिंग चालू आहे. सामान आता पॅक करताय. सामान पॅक केल्यानंतर मग इथून पुढच्या जर्नीची सुरुवात होणार. 2 गाड्या आहेत, ही एक आणि त्याच्यानंतर ही समोरची एक. हे बघा आपला पूर्ण ग्रुप आहे. हा युनिक टूर्स अँड ट्रॅव्हलचा 4 जणांचा पूर्ण. सच्चे दरबार की जय, बोलो अपने कुल देवी देवताओं की जय, बोलो अपने माता पिता की जय, बोलो आज के आनंद की जय, बोलो भारत माता की जय, गणपती बाप्पा मोरया. आता आपली झाली सुरुवात आता जाण्याची. आता पुढचा रूट तुम्हाला शेअर करेल मी, काही शॉर्ट्स जे सिनरी भेटणार. आपण आता ज्या पॉईंटला थांबवलेली गाडी तो एकदम जबरदस्त व्ह्यू आहे. तो एकदम काय आता सांगू मी शब्दात नाही मांडू शकत, पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू शकतो. जहर डायरेक्ट तिकडे. मी पण आता तिकडेच चाललो आहे कारण की मला तिकडचे शूट घ्यायचे. काही नाही तर नाकला आपण पण तिकडे जाऊया. मला फक्त शॉर्ट व्हिडिओ पाहिजे, माझा सोलो आहे व्हिडिओ. चलो मी पण आता त्यांना कनेक्ट होतो.
ग्रुप इथे थांबलेला आहे. आपण एक आता सेल्फी घेतोय पूर्ण सगळ्यांसोबत, एक ग्रुप फोटो युनिक टूर्स अँड ट्रॅव्हल्स कडून. यांचं फोटो सेशन अजून पण चालू आहे. आम्हाला इथे थांबून 15-1 मिनिटं झाले तरी पण यांचं फोटोशूट चाललेलं आहे. हा बघा शाहरुख खान पोज. बॅग वगैरे सगळं सामान घ्या बरं का, स्पीकर बिकर. याच्यानंतरचा पुढचा विषय का आपला? आता इथून आपण जाणार आहे भोले गुफाच्या इथे, शिव गुफा म्हणतात त्याला. त्या जागेवरती जाऊ आपण आणि तिथे दर्शन घेऊ. अच्छा, आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग काशी विश्वनाथ मंदिर आहे, तिथे आपण जाऊ. जसं तुम्हाला सकाळी सांगितलं, त्या काशी विश्वनाथचं मंदिरचं दर्शन घेऊ आणि तिथून मग त्यांच्या बॅक साईडला भागीरथी नदीच्या काठावरती घाट बनवला, त्या घाटावरती आपण जाऊ आणि तिथला आनंद घेऊ. तिथून नंतर मग आपला आजच्या दिवसाचा साईट सीनचा जो स्पॉट आहे ते कव्हर होतात सगळे आणि संध्याकाळी आपण स्टेला जाऊ. 2 hours later. गाडी थांबली आहे आपली एका लोकेशनला, पण या लोकेशनला फक्त फ्रेश होण्यासाठी थांबलो आपण. बाकी दुसरं काय होतं रिझन नाही. हा, फक्त रिफ्रेश होण्यासाठी. तुझा काय विषय? इकडे सुशी काही आमचा गडी आहे. नाव काय तुझं सांग? आराध्य. आराध्य. पूर्ण नाव सांगायचं. आराध्य आशिष शिरोडे. मुलीचं नाव आहे ना. आता इकडचा व्ह्यू बघा, आम्ही ज्या ठिकाणी थांबवली ना गाडी तिकडचा व्ह्यू बघा. हा बघा, इथे चहा बनवतो आम्ही. हम लोग अभी बिलासपुर रुके थे, हमने वहाँ पे चाय पी, लेमन गोली खाई, मैंने सब खाया और यहाँ से निकल रहे सीधा काशी के लिए. लंचसाठी आणि इकडचा जो व्ह्यू तो बी छान आहे. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला हॉटेल दाखवून देतो. हॉटेल दाखवतो तुम्हाला. ही आपली आहे हॉटेल अनंतम रेसिडेन्सी. आम्ही आता काय व्हिडिओ शूट करतोय, त्याचा BTS मी शेअर करतो तुम्हाला. BTS मुवमेंट मध्ये शूट कसा करतात ते तुम्हाला दिसेल आता. असे ट्रॅव्हल्स करताना चॉकलेट देणार लोक राहिले ना तर मग सोडून जाते. सर चॉकलेट दाखवता आपल्याकडे कलेक्शन चॉकलेट. हे बघा साहेब, आपल्याकडे सगळ्या प्रकारची व्हरायटी आहे. पान आहे, अल्पेनलिबे आहे, सगळे मिक्स व्हरायटी मध्ये आहे आपल्याकडे सगळं. क्या बात आहे. एक नंबर आहे. हे खा, मस्त राहा, मगन रहो, लगे रहो. क्या आवाज आहे. लावलंय पण तुला डान्स करावा लागेल, शेक करावा लागेल तुझी कंबर. नाही तर मग काय मजा नाही ना बाई. थोडंसं नाच ना बाई. मग म्हटलंच पाहिजे ना, मग म्हटलंच पाहिजे ना. मग हे बघ आम्ही डोळे लावून बघणार आहे, काय टेन्शन नको घेऊ.
डोळे लावून बघू आम्ही सर काही सगळ्यांनी डोळे बंद करा बा आता. नाचता बाबा तू असं काय करतो जर मी डान्स केला असता ना सगळे लोक मला हाणे आले असते अरे, ए, हा कोण आहे रे पाहिलं डान्स करतोय सगळेजण भारी भारी कमेंट करतील तुला माहिती आहे. धक्का मारा जायचं ना काय रे धक्का चल दे मग धक्का दे धक्का. तुम्ही पण चला थोडी आता मला व्हिडिओ बनवावा लागेल ना. साठी थोडी हेल्प करायला लागतं हं? तसं नाही तू. चल इकडे धक्का द्यायचा तिकडे नाही. गाडी पेट्रोल भरायला आलो होतो गाडी बंद पडली तर आता सगळे धक्का देऊन चालू करतायत. गाडी झाली सुरू. पार्टी मागून ये त्याच्याकडून का रे पार्टी पार्टी आता या गाडीला मारायला पार्टी मारा ना. मारू पार्टी पार्टी मागून ये ना चालू करून दे ना गाडी. सेकंड लट्टू वाटतं तुला पाहिजे पार्टी तुला पार्टी तुला पार्टी मोदी आहे मोदी. अरे टेम्पोमध्ये जावं लागेल चला काशीच्या इथे गाडी पार्किंग केलेली आहे. आता गुरुत्व डिस्कशन झालं की त्याच्यानंतर आपण जाऊ मंदिरात दर्शन घ्यायला. तिकडे छान दिसतंय छान दिसतंय. अविल बाईट एकच घे ना. कसं दिसतं रे छान दिसतंय छान देखना पड़ेगा यार चारों को एक साथ लेंगे फिर चारों लेंगे तो चारों लेंगे नहीं तो नहीं लेंगे नाही हो. इसमें कलर वगैरह कुछ अलग नहीं आताचा किस्सा नाही घालणार झाला माहिती का का आलं चष्म्यावर चष्मा घातला पहिले घातला नव्हता का हा घातला हा घालतो अच्छा हा घालतो. आवडतं म्हणजे तुम्हाला का पत्ता गरबा हे काय असं माहिती? अरे अच्छा नाचता इकडचे लोक हा नाचते का बाई? चलो आपली एंट्री झालेली आहे आता मंदिरात. आपण आता पुढे दर्शन घ्यायला रेडी सगळेजण. नमस्कार काशी सगळ्यांचा लुक बघा. आता हे करतो तुम्हाला मंदिरातला व्ह्यू दाखवतो. व्ह्यू असं ऊन पडलंय ऊन आणि पाऊस दोघं सोबतच आहे. क्राऊड बघा क्राऊड. झालं आमचं दर्शन. कधी कॅमेराला अलाउड असल्यामुळे आम्ही काही शूट करू शकलो नाही. पण मंदिराच्या बाहेर ॲम्बियन्स आहे मेन जे दर्शनाचं त्याचा बाहेरचा ॲम्बियन्सचा आम्ही शूट केलेला आहे. तो शूट मी तुम्हाला तर शेअर केला होता. आणि त्याच्यानंतर आता इथून पुढं काय इथून आता आपल्याला घाटला जायचं उत्तर काशी जो घाट आहे गंगाचा भागीरथी नदी तिच्या घाटावर जायचं. आता घाटावरती जाऊ आणि त्यानंतरचा मग पुढचा व्ह्यू तुम्हाला शेअर करेन लवकरच.
गंगादेवी इथे जवळ तर चला. गंगादेवीचं आपलं दर्शन घेतल्यानंतर आपण आलो इकडे पाणीपुरी खायला. पाणीपुरी आणि काय आलू टिक्की. पाणीपुरी आणि आलू टिक्की. आलू टिक्की बघू आपण आता. तुम्ही काय सांगितलं? आलू टिक्की आणि पाणीपुरी. आलू टिक्की आणि मोमोज. अच्छा मोमोज भी का? मोमोज पण आहे. क्या बात है. ज़्यादा ऑयली मत करना. इधर तो क्या खाओगे मैडम? अच्छा सब कुछ है हम पे. सोन पापड़ी दे दो. पापड़ी दे दो. ना काफी आइटम है ना भाई जी, इसलिए मैंने बोला. भाई चटनी डाल. मिनी चटनी. मोमोज दे दो एक प्लेट जल्दी. और चटनी डाल. थांबा म्हणजे असं आहे का आता. आपण इकडे शांत होते. ये लो. अरे लगेच देऊन दिलं. हे बरोबर आहे का? अरे यार म्हणजे मला तर बोलवलं नाही तुम्ही. अरे यार म्हणजे इज्जत घेताय तुम्ही त्याला. असं आहे, एकटं एकटं खायचे काम करताय. सगळं सापून गेलं ना रे त्याचं. ऑली ऑटो थोडं चटनी बोलो ना. वो बोलो ना. भाई क्या भाई तो 5 देना. 5 चमचे दे म्हणा. मतलब 5 डंडी है. तो 5 मस्त आहे. काय लागते मजा येऊन गेली. मस्त होगा. आपला कोणता मेन्यू आता पाणीपुरी नंतर? हा रगडा पेटीस. तिथं आलू चाट म्हणतो आणि ना काय आलू चाट. कडे मला काय चिटकावून दिले रे तू. अरे एक आईची. काय बुमन दांडी बी लिहिली मला काय समजलं नाही मावशी. घ्या एक घ्या तुम्ही. मस्त आहे बाया. हा विषय भारी. हा. कसा वाटतं तुम्हाला? एकच नंबर वाटला आणि आहे ना पोट भरणारा आयटम आहे. आणि जरा बरं वाटतं. तिखट पण आहे थोडंसा. हे विषय आपला झाला. नाही आणि तिखट पण आहे थोडा. आपण लकी भैया. आपण जिथे बी जातो गर्दी घेऊन जातो माहिती का? आपला तिकडचा पाणीपुरीचा विषय झाला, त्याच्यानंतर आलू टिक्कीचा विषय झाला, नंतर मोमोजचा विषय झाला. फायनली ती तिखट लागली कारण की भाऊजींनी ती जिभेवर ठेवून खाल्ली. तिला डायरेक्ट खायची होती. सांगितलेलं होतं एक वेळ ठेवायचं. अरे चहा तर घ्या रे. चहा घ्या राय कर तुम्ही रे. ए नाही घेत आंबे. याचा याला काय? इकडे बघ. आता आपण एक चहा वगैरे घेऊन मस्त गरमागरम. तुम्ही कुठे चालले? मूडमध्ये रूडवाले. स्वभावाने मूडमध्ये दोन्ही राहिला जवळ रे. वरती ठेवणारे जरा रे. थांब. गरम बी तेवढी. चांगली आहे पण साखर कमी. ते टाकून घेऊ ना. साखर टाकून विषय होऊन जाईल ना. मजा नाही येत. आता आपले झालंय सगळीकडचं मार्केट वगैरे फिरून. आता आपण चालू तुम्ही व्ह्यू वगैरे बघितलेत कसले काय. अशी एक जागा दाखवली घाट, केदार घाट. ती कोणी ट्रॅव्हल एजंट दाखवत नाही, ही आपण दाखवली आहे. तर तुम्ही व्ह्यू बघा, फोटो बघितल्यावरती सांगा, कमेंट करा काय वाटतं तुम्हाला, कसा व्ह्यू. आणि तुम्हाला परत यायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. आता कुठलं लोकेशन? आता आपण जातोय आपल्या उत्तरकाशीच्या हॉटेलला. तिथे 2 आपल्या प्रॉपर्टी, एक होमस्टे आणि एक आहे टेंट टाईप. त्या टेंटच्या इथले कसे व्ह्यू आहे, रात्री संध्याकाळी आपण बॉन फायर चालू करू तेव्हा त्याचा एन्जॉयमेंट पण आम्ही तुम्हाला दाखवतो. चला. थँक्यू. चलो. 2 hours later. गाडीतून उतरलोय आता. आमचं जे लोकेशन होतं लोकेशनला आलोय आणि लोकेशन टेंटचं इथे आहे आणि टेंटमध्ये आणि बाकीचे रूम्स पण आहेत. तर चॉईस आहे आपल्यावरती, आपल्याला कसं प्लॅन करायचं होतं. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे टेंटच्या समोरच हा विषय. मस्त नदी वाहते. नदी वाहताना आपल्याला शिल्पा ते बोला जसं की बॉन फायर करायचं आहे तर आपण ते पण करूयात. त्यानंतर आपण रूम्स आणि मधलं टेंटचं कसं आहे ते पण मी तुम्हाला शेअर करेन. मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं मी रूम दाखवणार. तर टेंट आपण त्याचा एंट्रन्स करतो आता.
आणि त्याच्यामध्ये इंटरफेस असा आहे बेड. त्याच्यानंतर तुम्हाला टॉयलेट वॉशरूम कसा यायचा तर याचा ह्या पद्धतीने बनवलेला. गरम पण आहे सगळं. एक मिरर पण दिलेला आहे छोटा. छान आहे. ॲम्बियन्स छान आहे. गरम आहे. गरमाट. आणि हा आहे त्याच्या बाहेरचा व्ह्यू. साईडमध्ये गप्पा मारताना वगैरे बसले आणि समोर नदी. पण आता काय अंधार झाला म्हणजे तुम्हाला दिसणार नाही. आता आपलं जेवणाचा टायमिंग झालेला आहे. जेवणामध्ये काय बघूयात आपण. भाऊ भाऊ कसा आहेस? मोदी काय खातोय? काकडी वरण भात. बाशी वरण भात. काकडी वरण भात. काकडी. अच्छा असं आहे का? मस्त आहे. 3 घासात जिकडे तिकडे फुलके म्हणतात त्यांना. फुलके. काय रे कल्पिता? असं वाटतं किती रोट्या खातो? ए, 2च घ्या रे. 2 घ्यायच्या. मग तिसरा घाबरतो. उभा राहू का आता जाऊ? उभा राहू. जेवणाचा पूर्ण प्रोग्राम झाल्यानंतर आजचा आपला आता सुरू होतो बॉन फायर. बॉन फायर सगळ्यांसोबतच आहे. मस्त आणला ते. हां निगेटिव्हिटी जाऊ दे पॉझिटिव्हिटी है ना सगळ्यांमध्ये निगेटिव्हिटी जाऊ दे पॉझिटिव्हिटी. उद्या सगळ्यांचे स्वेटर वास मारणार आहे. ते इतके पॉझिटिव्ह आहे की ते उलटीच्या पिशव्या आधीच घेऊन आले. ब्लॅक कलरचा मॉन्डेम 4 पाकिट. पुरा माहोल आहे माहोल. गरबा कोणाला आहे? हा, ठीक आहे. Five minutes later. झालं आपलं सगळं डान्स वगैरे करून बॉन फायर वगैरे एन्जॉय करून. तर आता आपण झोपतोय आता आणि भेटूयात सकाळी मॉर्निंगमध्ये 5 नंतर. गुड नाईट. नाच तर आता आम्ही चाललो आंघोळ करायला. She's talking in English. We can't understand what she's